वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे मिडवायफरीच्या MCQ, जे की खूप महत्त्वाचे आहेत आणि ANMला सुद्धा आहे आणि JNMला पण आहेत. तर लक्ष द्या आणि एकही मार्क्स न सुटता पूर्ण व्हिडिओ व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल वाटल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. तर सुरू करूया व्हिडिओला. फलित बीज गर्भाशयात रिकामी जागा दिवसात पोचते. आता जे फलित बीज असते ते गर्भाशयात किती दिवसात पोचते हा प्रश्न आहे. तर ऑप्शनमध्ये आहे 1 ते 2 दिवस व 1 ते 3 दिवस. त्याचा आन्सर असेल जे फलित बीज आहे ते गर्भाशयात पोहोचायला त्याला किमान 1 ते 2 दिवस लागतात आणि फर्टिलायझेशनसाठी त्याला 6 ते 15 दिवस एवढे लागत असतात. नेक्स्ट आहे नंबर 2. जरायू बाहेर येण्यासाठी गर्भाशयाच्या वरच्या भागावर दाबामुळे गर्भाशय रिकामी जागा होऊ शकते. आता ऑप्शनमध्ये आहे पिशवी उलटी व स्थिरपणा. तर याच्यामध्ये स्थितिस्थापन ऑप्शन आहे. त्याचं आन्सर असेल पिशवी उलटी होऊ शकते. नंबर 3. साधारणपणे गर्भधारणेची सरासरी कालावधी हा किती आठवड्याचा असतो? ऑप्शनमध्ये आहे 28 आठवडे, ब 36 आठवडे आणि क 40 आठवडे. तर साधारणपणे गर्भधारणेची जी सरासरी कालावधी आहे रिकामी जागा ही 40 आठवड्याची असते. हे याचं आन्सर आहे. आणि जरायू बाहेर येण्यासाठी गर्भाशयाच्या वरच्या भागावर दाबामुळे गर्भाशयाची पिशवी जी असते ती उलटी होऊ शकते. याचा आन्सर आहे 2 आणि याचा आन्सर आहे 1. नंबर 4. नवजात बालकाच्या डोक्याचा सबऑक्सिपोटोमॅट्रिक व्यास रिकामी जागा हा आहे. तर ऑप्शनमध्ये आहे 8.5 सेमी, 9.5 सेमी आणि क 10.5 सेमी. तर याचा आन्सर आहे 9.5 सेमी. नवजात बालकाच्या जो डोक्याचा सबऑक्सिमेट्रिक व्यास आहे तो आहे 9.5 सेमी. नंबर 5. 2 मासिक पाळीच्या मध्य योनिमार्गातून होणाऱ्या रक्तस्रावाला रिकामी जागा काय म्हणतात? ऑप्शनमध्ये आहे मेट्रोरेजिया, मेनोरेजिया व ॲम्नोरिया. त्याचा आन्सर आहे मेट्रोरेजिया. 2 मासिक पाळीच्या मध्य योनिमार्गाच्या रक्तस्रावाला मेट्रोरेजिया असे म्हणतात. नंबर 6. गरोदरपणात मातेला दररोज इतक्या जास्त उष्णकांची गरज असते. ऑप्शनमध्ये आहे 2000 आणि 3000. नेक्स्ट आहे 2.400 आणि 3.200. तर याचा आन्सर आहे 2.400. नंबर 7. स्वाभाविकपणे गर्भाशयाचे वजन रिकामी जागा असते. आता जी गर्भधारणेच्या आधी म्हणजेच की ज्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन झालेलं नाही त्या गर्भाशयाचे वजन हे साधारणतः 60 ग्राम इतके असते. नेक्स्ट आहे नंबर 8. नवजात शिशूच्या आरोग्याची स्थितीची पाहणी करतात. कशा प्रकारे करतात? तर नवजात शिशूच्या आरोग्याची स्थिती पाहणी हे ऑप्शनमध्ये श्वसनाचा वेग, उंची आणि अपगार स्कोर, जन्माच्या वेळेचे वजन. त्याचा आहे आन्सर अपगार स्कोर. नवजात शिशूच्या आरोग्याची स्थिती ही अपगार स्कोरची स्थिती पाहून करतात. ठीक आहे, हे झाले आपल्या 8 MCQ. आता प्रत्येकी MCQ हे 2 मार्क्ससाठी आहे. म्हणजे हे आपल्या त्याचा 15 मार्क्सचा पूर्ण क्वेश्चन आहे.
तर आधी काय होतं, MCQला फक्त हा 1च मार्क्स होता, पण आताचे जे 2025चे पेपर आहेत त्याच्यामध्ये 1 MCQ म्हणजे तुम्हाला 5 MCQ विचारले जातात आणि प्रत्येकी MCQ हे 2-2 मार्कचे असते. म्हणजे तो प्रश्न जो आहे आपला पहिला जो प्रश्न आहे तो 10 मार्कचा प्रश्न असतो आणि त्याच्याच खाली असतात जोड्या जुळवा आणि त्याच्यानंतर आहे कारणे लिहा, असे हा पहिला प्रश्न असतो. असे म्हणजे MCQ पासून प्रश्नाची सुरुवात होते. तर याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा ॲड केलेले आहे 8 नंबर. तर तसा हा 8 पूर्ण हे 15 मार्कचा क्वेश्चन इथं या ठिकाणी प्रिपेअर झाला आहे. तुम्हाला हे MCQ कशा वाटल्या कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. आणि याच्यानंतर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती नोट्स हव्या आहेत कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.